मग काय तर झाली आजच्या संध्याकाळची जेवणाची सोय, लग्नाची सीझन असल्या म्हणलं विषय. पब्लिक नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रत्येक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. काय आज तर डायरेक्ट भातुडीला नरसिंहाच्या मंदिरावर आलो नाही का शूट करणार. शूट तर काय संपलं तर जमा होतं म्हणलं 5 मिनिटं बसलो नाही का झाडाखाली ना शूट करण्याच्या नादात ना ब्लॉग करायचं विसरून जातो. मग काय निघालो मग मस्त पैकी शूट बीट कम्प्लीट करून दुकानावरती काय थोडासा मार येऊन पडलेला होता नाही का. म्हणता काय नाही मारच लागतो काय उलसाक लागत होता काय लागल्या मला तिने आणि मारायला होता आणि मारला होता त्याच्यामुळे मग ह्यो आलाय नाही का आता. मग काय तर संध्याकाळी की दुकान बिकान बंद करून मस्त पैकी कडे जेवण करायला लग्न सीझन चालू आहे म्हणलं रात्रीचे जेवण सोडावं लागते ना. काय इधर के टाकूचे ना उधर अगोदरच जाऊन बसले होते ना. मी राहिलोय माग तर त्यांना म्हणलं बा काय खाना बिना खाऊ नका मला येऊस तर बसलेच जेवायला. चोर आहेत एक नंबरचे चोर. त्याच्या काय टाटत आहे का ते म्हणतो आताच बसलो होतो नाही का टाट मोकळं पाडलंय बघतोय बघितलं का रिंग मारली तुला म्हणतो. मग काय तर 2-4 मेन्यू आपल्या टाटात येऊन पडताना त्या तिकडे तो आपला कालचा ब्लॉग चिवडी जरा हॅपी बर्थडेचा सीन जरा यागळाच झालता नाही का कालचा जरा सुरामध्येच मानला राम भाऊ सिंगर वाले हम उधर से निघाले काय जवळच होतो 200-500 किलोमीटर म्हणलं चला जाऊ या इकडे आपला भाऊ उभा आहे त्याचे जोडीदार कुठे गेले काय माहिती अलीकून पलीकून असतं कुणी ना कुणी उभा आज एकटाच उभा काय आलं मस्त पैकी घरी गेलो बरं का गोदडीत बिताडीत बसलो आणि नंतर डोक्यात आलं म्हणलं कुलूप लावलंय का नाही आपण काय लगेच बोंबलं दुकानावर म्हणलं जाऊ द्या मोरते भाऊ बघून येऊ. एकदा त्या फोनच्या गणगणीत चलत बोंबलो आपण. चला मग पब्लिक आवडला असेल आजचा चुटकुला ब्लॉग तर लाईक कमेंट फॉलो करा असे चुटकुले ब्लॉग पाहत राहा. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.